नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर, प्रज्ञेश मोहिते ब्लॉग्स ह्या चॅनलवर. तर आज आपण इकडे पूजेच्या कार्यक्रमाला जाणार आहोत. म्हणजे आपला हर संडेला पूजेचा कार्यक्रम वगैरे असतो, तर त्या ह्याच्याने आपण तिकडे जात आहोत. तर ह्या टायमाला आपली काकी ती भाषण वगैरे देणार आहे आणि सूत्रपठण वगैरे असतं आमच्या ह्याच्यात, सूत्रपठण वगैरे देणार आहे. तर त्याचे आपण रिॲक्शन बघूयात, त्याची आपण छोटीशी क्लिप वगैरे आपण शेअर करू आणि बघा आणि मजा करा आणि एन्जॉय. आपण शाखेजवळ पोचलेलो आहे, दाखवतो. आणि जे अनुवादन दिले त्याला आम्ही सर्वांची सहमत आहे. दर रविवारी प्रमाणे याही रविवारी आपण जी काही ही वंदना आहे किंवा सूत्रपठण आहे ते प्रत्येकाच्या घरी घेत असतो. परंतु आजच्या दिवशी जगतवंदनीय जगद्गुरु महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध किंवा आम्हा सर्वांचे उद्धार करते महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या प्रतिमेला त्यावर वंदन करून आज संकल्पदीप सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण दर रविवारी सूत्रपठणचा कार्यक्रम आयोजित करतो. आणि आज कोणीही आपल्या घरी कार्यक्रम घेतला न घेतल्या कारणाने आपल्याला जागा उपलब्ध आहे, म्हणून आपण ह्या शाखेमध्ये आजचा हा सूत्रपठणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण या सूत्रपठणमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे. परंतु शोकांतिका ही आहे की आपल्या लोकांना धम्माची संपन्न करू शकतात. ह्या पहिले बात आपल्या मनामध्ये ठासून ठेवायचं आहे की बाबा उद्या जर का विभागामध्ये कुठला कार्यक्रम असेल तर मी उपासिका या नात्याने त्या ठिकाणी वंदना घेण्याची मला मुभा आहे आणि त्यासाठी मला ही सर्व तयारी करायची आहे. आज या ठिकाणी आपण सुरुवात करण्या अगोदर आदर्शांना वंदन करायचं आहे. मी नितं करोतं मनुष्यपदमानुभावेन. आकांक्षाताई मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी जीन्स तोरण आणि जीन्स सुती याच्यावर आपल्याला मराठी अनुवाद. तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिववंदन. संकल्पदीप सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जी आपली धम्मवंदना होत आहे ते खूप छान आहे. आता मी स्मृतीबद्दल अर्थ सांगणार आहे. दिवप्रभ रत्नतू साधुवर दानतू अधकुळ भूषतू भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसंत संगती शास्त्रदा सन्मती बुद्धी तेजा पंकजा नरदरा रक्तस्वरता उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापडा हरिभुरी रुद्ररूपा पंकपती कोणता जन्मसुट्टी झालिता उजलिका अगदिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभती भारती महामानव बोलती सर्वसज्ञ शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा सकल विजय विदयन देवरूपम सुजैव निमल चक्कू गभीर घोष गुरवर्ण सुकाय अभय चित्त निभय काम सुरत धम्म सुपेम विरत सज्ज सुजतनेत भीमरावण सरामी भीमरावण सरामी भीमरावण सरामी. आता मी याचे अर्थ सांगत आहे. सर्व उत्तम प्रथम संपन्न विद्या संपन्न तीक्ष्ण बुद्धी संपन्न दिव्यरूप संपन्न प्रभावशाली धनी धनेवी संपन्न गौरवर्ण शरीर संपन्न करुणा मैत्री संपन्न व अनिवेतन धम्म कार्याला पूर्ण वाहून घेतलेल्या जनसेविकासाठी मैत्रीपदाचे त्याग केलेल्या जनतेचे ज्येष्ठ नेते असे सर्व गुण संपन्न परम पूज्य भीमरावांचे मी स्मरण करते. भीमरावांचे मी स्मरण करते. भीमरावांचे मी स्मरण करते. जय भीम. खूप छान छान.
आता हसा मोहिते, आता हसा आमचं हा. आता असं नुसतं हे करता तुम्ही त्यांना. बरोबर बोलल्या. आवाज वाढला आवाज. हा. हे खूप सुंदर सुरुवात केली खूप आणि छान. छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. ते कमी मराठी अर्थ कमी होता, परंतु पुढ्या वेळी बुद्धवंदनाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. तरी केलं नाही त्याबद्दल आम्ही शाखेत केलाय. खूप छान. तरी खूप छान झालेलं आहे. धन्यवाद. आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त आकाशताईने पण खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप छान बोलल्यात न घाबरता. त्यांना पण मला शुभेच्छा द्यायच्या. या प्रत्येकाने आता नाव नको. आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहायचे आव्हान करा. आपण सर्वांनी असंच उपस्थित राहायचे आणि आजूबाजूवाल्यांना घेऊन पण यायचं. धन्यवाद. जय हिंद. या शिल्पा. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारताच्या घटनेचे शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन. शंकरपती सामाजिक संस्था यांच्या वतीने हा चित्रपटांचा कार्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून कार्यक्रम आपण दररोज चित्रपटांचा कार्यक्रम दर रविवारी आपण त्याच्यावर सर्वांनी उपस्थित दाखवली. त्यांचा अभिवादन करते. जय हिंद. तिकडे जा काही माहिती नाही. पाठ करते दिमागात नाही माझ्या दिमागात आठवतं. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माझे त्रिवार वंदन. आज आपण इथे शंकरपती सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आपण धुंबवंदनेचा कार्यक्रम चालू केला आहे आणि आज कोणी घरी न घेतल्यामुळे आपण इथे शाखेमध्ये घेतला आहे. तरी पण सगळ्यांनी उपस्थित राहायचं. कळलं. जय भीम. अखंड विश्वाला शांती संदेश देणारे भगवान भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा त्रिवंदन. संकल्पनिक सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून धर्मवंदनेचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. तो खूप छानरित्या पार पडतो आहे आणि असाच पार पडत राहावा. प्रत्येकाने सगळ्यांनी घरोघरी पण करावा ही माझी खूप इच्छा आहे. आणि आकांक्षाताई मोहिते यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. असं सर्व महिलांनी मार्गदर्शन करत राहावं हीच माझी इच्छा. जय भीम. आपण सत्तमते सर्व उपासिका आज संकल्पने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत असतं, परंतु माझी सर्वकडे दिलेली व्यक्ती करा. नाही माझी उपस्थिती नसते दाखवते, सर्वकडे दिलेली व्यक्ती करा. उपस्थिती दाखवेन. याच्या पुढे मी दर रविवारी उपस्थित राहू धर्मवंदनेमध्ये सहभाग घेईन आणि आता जशा ह्या महिला बोलतात त्या प्रकारे मी त्यांच्याविषयी बोलताना बोलतो. त्याच्यात एक म्हणजे धन्यवाद. बोल दादा. जय भीम करा सर्वांना. जय भीम. तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या प्रतिमेला वंदन. उपस्थित सर्व उपासिका उपस्थित सर्व उपस्थित त्यांना सर्वांना सविनय जय भीम. सर्वांना जय भीम. आज आपण चित्रपटांमध्ये आज चित्रपटामध्ये सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही येत नाही त्याच्याबद्दल चांगली बोलली मला लय आनंद आला. जय भीम. दादावर याल ना ते सांगा सर्व. करत नाही काम राहते स्वयंपाकातच परत पडत आज सर्व स्वयंपाकात घ्यायचं.
ती एकटी गरम करते सगळं. स्वयंपाकातच ना त्या ताईची ताई राहिले ये ये ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन. आज आपण सर्व उपस्थित एकत्र येऊन सूत्रपठणचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. त्यामध्ये सर्वांनी रविवारी असं सहभाग दाखवावा. प्रत्येक रविवारी असं सगळं निघून बसायचं असंच रमायचं. तुम्ही पुढं आम्ही मागा सगळ्यांना जय भीम हा जोडी सांगते. कुणाच्या बोलायचं करायचं ना प्रत्येकाने इथे येऊन बसायचं. जरी बनवायची सगळ्यांना जय भीम. गणेश मोते यांनी असं भाषण केली की कोणीच नाही केलं होतं. माझ्या भावजांनी केलं. त्यांना सगळ्यांनी जय भीम करायला टाळे वाजवा. गौतम बुद्ध आरक्षणाचे प्रथम स्थान देणारे श्री छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारांना माझ्या कोटी कोटी प्रणाम. संकल्पदीप सामाजिक संस्था या संस्थेचे सर्व येणाऱ्या सर्व माणसांना माझ्याकडून सर्व उपासिकांना आमच्या कासारी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असे सर्वांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही बुद्ध पूजा ही घेतली पाहिजे. आणि आत्ताच जे आकांक्षा ताई मोहिते यांनी जे सूत्रपठण जे सांगत खूप खूप मस्त छान वाटतं. एकदम दोन्हीचा अर्थ सांगायचं खूप छान झालाय. आणि प्रत्येकाने हे असेच हे केले पाहिजे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सविनय जय भीम. संकल्पदीप सामाजिक संस्था या सर्व संस्थेच्या उपासिका यांना प्रथम सविनय जय भीम. मार्गदर्शन सांगते ना. तसेच आज आपण कमी उपस्थिती आहे असं मला वाटतंय. पण ठीक आहे, आपण काय आपल्याला आपला जो सूत्रपठणचा जो कार्यक्रम आहे तो आपण चालू ठेवायचा. आणि कोणाची वाट बघत नाही राहायचं, हा आला का नाही, मी राहू का नको. आपल्याला जायचं आहे, आपण ठरवलेलं आहे की आपण जायचं. आज आपण शाखेमध्ये सूत्रपठणचा आपण हे केलेला आहे, कार्यक्रम घेतलेला आहे. तो पूर्ण केलेला आहे. कारण का कोण सध्या आपल्या घरी घ्यायला मागत नाही. पण जेणेकरून जर कोणी घरी घेतलं तरी पण चालेल असं काय नाही. जर जेव्हा कोण नाही घेत तर आपल्याला पर्याय काय आहे तर आपण शाखेमध्ये घेतो. पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिमेला आणि विचाराला कार्याला अभिवादन करतो. स्त्री एक फार मोठी शक्ती आहे. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना साथ दिली आणि त्यांनी बहुजनांच्या हिताचं कार्य केलं. महामाया यशोधरांनी गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला. एवढं असून सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या विचारांना साथ दिली. गौतम बुद्ध जेव्हा घरी येतात तेव्हा परिवर्जा घेतली. म्हणजे त्या पद्धतीने महामायाने आपल्या यशोधरेने गौतम बुद्धाचे विचार जगामध्ये कसे प्रज्वलित होतील यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी सुद्धा फार मोठं त्यागाचं कार्य केलेलं आहे. आपण त्यांना त्यागमूर्ती म्हणतो. माता रमाबाईने शेणाच्या गौऱ्या थापून डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य जगभरात कसं पोहोचेल किंवा आपल्या समाजाचा कसा उद्धार होईल यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. आणि त्या स्त्रियांच्या त्यागातून आज आपण इथे चांगल्या प्रगतीवर आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाबाईच्या त्यागामुळे 32 डिग्र्या संपादन केल्या. MA PhD DSc दिलीप बाराटला. MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट,
PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, BSc डॉक्टर ऑफ सायन्स, DLitt डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि बाराट लॉ बॅरिस्टर ऑफ लॉ म्हणजे एवढ्या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्या कोणाच्या जोरावर? माता रमाबाईच्या कार्याच्या जोरावर. जर का माता रमाईने त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली नसती तर निश्चित ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधू शकले नसते. म्हणून स्त्री शक्तीला फार महत्त्व आहे. स्त्रियांनी अशा प्रकारे वर्तन करावं किंवा वागावं की आपल्या पतीला प्रत्येक सुखदुःखात तिनं साथ दिली पाहिजे. तसंच नवऱ्याचंही कर्तव्य आहे, पतीचंही कर्तव्य आहे की आपल्या जी काय आपली अर्धांगिनी आहे, आपली स्त्री आहे, आपली पत्नी आहे, तिच्या भावनांना विचारांना त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. हे दोन रथाचे चाकं आहेत आणि जर हे चाकं सुरळीत चालले तर संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. आणि हा संसाराचा गाडा चालण्यासाठी धम्माचे विचार घेणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. एक व्यक्ती आहे, त्यांनी 200 पदव्या घेतल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 घेतल्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BSc ही पदवी घेतलेली आहे. केवळ भारतामध्ये 2च व्यक्तींनी त्या पदव्या घेतलेल्या आहेत. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती होते KR नारायण. हे दोनही अस्पृश्य समाजातील व्यक्ती आहेत, दलित व्यक्ती आहेत. त्यांनीच ह्या पदव्या भारतात फक्त 2च व्यक्तीने घेतलेल्या आहेत. त्यातही हा अभ्यासक्रम 8 वर्षाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अभ्यास केवळ आणि केवळ 2 वर्ष आणि 6 महिन्यात पूर्ण केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. म्हणून आपण त्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो. म्हणजे हे फार महत्त्वाचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणावं वाटतं की विद्येच्या देवतेचा तो महान जोगी होता. विद्येच्या देवतेचा तो महान जोगी होता. समाजासाठी सर्वस्व अर्पणारा तो महान त्यागी होता. समाजासाठी आपलं स्व अर्पण करणारा तो महान त्यागी होता. मला या प्रसंगी हेच सांगायचं आहे की प्रत्येकाच्या घरी जर कार्यक्रम घेऊ शकलो नाही तरी चालेल, परंतु शाखेमध्ये हा कार्यक्रम दर रविवारी व्हायलाच पाहिजे. जे काही धम्माचे विचार आहेत किंवा आपल्या महामानवाचे विचार आहेत आपल्या सर्वांना माहीत व्हायला पाहिजे. या उद्देशाने प्रत्येक रविवारी हे सूत्रपठणाचा कार्यक्रम किंवा बंदवदनीचा कार्यक्रम आपल्या विहार समजा या विहारामध्ये व्हायलाच पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू संगम नमामि. बुद्ध वंदना का तुम्हाला सांगायचं मराठी. आपल्या ते हे आहे ना चर्च त्याच्या बाजूला चालू आहे. मित्रांनो, आपण घरी आलेलो आहे आणि सूत्रपठांचा कार्यक्रम खूप छान झाला. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि आज कुठं फिरायला न जाता आपण बोललो थोडा जरा समाजासाठी आपण जरा थोडा टाइम द्यावा. मग यावेळी आपण सूत्रपठण हर संडेला असतो, पण आपण काय संडेला आपण नसतो. इकडे जा तिकडे जा असं करत असतो. ब्लॉगच्या शोधामध्येच सध्या. तर आपण गेल्या वेळी पण नाही गेलो, त्याच्या गेल्या वेळी सुद्धा ना आपण गेलेलो. यावेळी जरा आपण टाइम काढून बोलू चला जाऊया तिकडेच. तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 17 वेळेला बोलायला लागतंय, पण तुम्ही करत जात जा. माहितीये लोक जास्त तुम्ही लोक बघताय सुद्धा, पण त्यातनं बहुतेक जण लाईक सुद्धा नाही करत. तर असं करू नका, तर लाईक करत जात जा. त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटतो. हर वेळी बोलतो तुम्हाला. आणि असंच हसत खेळत आपलं वातावरण चांगलं आणि प्रत्येक दिवस ब्लॉग सारखाच व्यवस्थित आणि सुंदर जावत राहा हेच बोलून तिथेच आपला ब्लॉग एंड करतो. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आणि काकीचं भाषण कसं वाटलं तर तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण आपली काकी तशी जास्त बोलत नाही, पण ह्यावेळी तिने बोलायचं हे केलं बोलतात ना, त्याच्याबद्दल मला खूप गर्व आहे. काकी माझी थोडा थोडा करून पुढे जात चालले. तर तिला पण खूप खूप शुभेच्छा. ती पण बघायला कधी ना कधीतरी ही व्हिडिओ.
पुढं पुढं बघूया कसं काय चाललंय, आणि मध्ये मध्ये आपण थोडा समाज कार्याकडे पण आपण लक्ष देऊ, आणि आपला ब्लॉग असेच चालत राहा. ठीक आहे, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगला.